नमस्कार मित्रांनो आज प्रत्येकाने 31 डिसेंबर केला असेल तर आम्ही पण आमच्या वाड्यावर करतोय बघा। मस्त गावरान कोंबडा आहे आमच्या घरचा। आता याची मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे, तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा। कसे आमचा 31 डिसेंबर साजरी होतो आज, तर चला फटाफट करतो। तो पण आहे नको आहे तर मस्तपैकी आता उकळतं गरम पाणी चालू आहे। आता पिष्ट उपटण्यासाठी पूर्ण कोंबड्याला पाण्यात टाकून घ्यायचं, मस्त केस उपटतात, मग ह्याच्यात जाळावं करापणं पडन। तर मित्रांनो बघा असा उपटलाय, आता मस्तपैकी त्याला करपवून घेतो। बारीक केस त्याची जळून जातील आणि जाळलेलं मटण खाण्यासाठी मस्त लागतं। एवढा पडलाय आमचा मुर्गा, आता त्याची चिरफाड होणार आहे। मस्त असं करपवून घ्यायचं, लाल होस तक जाळून घ्यायचं। ते आपल्या एक रातीवाल्याचं जरा का चंकर आहे त्याच्यासाठी तारी आवरून ते बरं बघून घ्या मित्रांनो, असा लाल मस्त भाजलाय। आता त्याला आता काढतो मच्छी गंदगी। आय होप मित्रांनो बघून घ्या, इतकं मटण पडलंय। आता मस्तपैकी त्याची पीसेस मध्ये कन्वर्ट करतो मी, पीस तुम्ही पावशेर इतकं पडणार आहे। लहानच कोंबडा होता। काय कुठं घरादारावालाच असते ना 4-5 मेन का म्हणून थैली म्हणलं मस्त। लाकूड पण छोटे दुसऱ्या कॉलवर लावला असं कट करणं पडते। बरं म्हणलं गावाला किती मेन कर तिथं गेली होती ना म्हणे वाड्यामध्ये, 4 महिन्याला गेलती ना वाड्या। चाकूने कापणं पडेल त्याला। दोन्ही खांड 1000 असतील। वरता पण येत नाही, खाटकीच तोड जाण। मस्त 31 डिसेंबरला कचराचं मटण खाय। मटण पडलंय मित्रांनो बघून घ्या मस्तपैकी। आता त्याची मस्तपैकी भाजलेला कांदा लसूण त्याचं वाटाणे तर चला मित्रांनो ह्याच्यात आता सगळं येईल। एक भाजलेला कांदा लसूण होता तो, आणि इकडं बाजरीचं पीठ भाजलेलं आहे रश्यामध्ये टाकायला, मस्त रस्सा लागतो। आता हे कांदा लसणाचा पेस्ट चांगला तळू देतील, मग मीठ मिरचा मसाला जे काय लागतं ते पूर्ण टाकतील। तर चला बघू पुढे कसे काय होते आमची भाजी। अंधारा पण पडून गेला आम्हाला, अजून तिकडे कपाशीच्या काड्या पण उपडायला जायच्या आहेत, म्हणून गायमध्ये
बस ना खायची तर झाली मित्रांनो आमची 31 डिसेंबरची गावरान कोंबड्याच्या मटणाची भाजी बनवून रेडी अशी बनली. इकडं कांदा बिंदा कापून ठेवला. आता मस्त बाजरीच्या भाकरी भात बीत केला आहे, त्याला लावून खावा आम्ही. तर कसं काय झाली आमची भाजी नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. लाईक सबस्क्राईब नक्की करा. खातायत सगळे लोक, काही दिसूनही राहिला, अंधार पडून गेलेले आहे पूर्ण. तर चला आम्ही आता खाऊन अजून कामाला जाणार आहे.